मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार असो, भाजपाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशिवाय काही पर्यायच नाही. मोदीजी गल्ली ते दिल्लीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचार करत असतात, असा आरोप मी नाही लावत, विरोधी पक्षाचे नेते लावतात. तृणमूल काँग्रेस म्हणजेच TMCनं याच्या पुढे जाऊन मोदीजींवर एक टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत की भाजपाचे प्रचारमंत्री आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे सत्यशोधकवर. आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की खरंच मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत की ते भाजपाचे प्रचारमंत्री आहेत. कारण त्यांच्यावर अपोजिशन पार्टीचे जे नेते आहेत ना, ते खूप आरोप लावत असतात. त्यातला पहिला आरोप, सध्या संसदेचं सेशन चालू आहे, खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिथं डिस्कशन होतं आहे, जगात युद्ध पण होतं आहे, त्यामुळं आपल्या देशाला झळ पोचते. LPGचे सिलेंडर महाग झालेत, लोक परेशान झालेत, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा वेळेत प्रधानमंत्री काय करतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा होती? त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना उत्तर देतील संसदेमध्ये जाऊन. पण मोदीजींनी या कठीण प्रसंगामध्ये काय केलं, लोकांना धीर देण्याचं सोडून ते आसामला निघून गेले भाजपाच्या प्रचारासाठी. आणि असं पहिल्यांदा झालं नाही बरं का, खूप वेळेस झालं आहे. संसदेमध्ये जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिस्कशन होतं, त्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एकतर विदेशी दौऱ्यावर जातात, नाहीतर ते त्यांच्या भाजपाच्या प्रचारासाठी जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मोदीजी संसदेमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर देत नाहीत. उदाहरणार्थ बघा तुम्ही, मणिपूरवर प्रधानमंत्री अगोदर काहीच बोलले नाहीत जवळपास 1.5 वर्ष. सध्या इराण आणि अमेरिकेच्या युद्धावर पण प्रधानमंत्री काहीच बोलले नाहीत. विरोधी पक्ष DMKचं तर असं सुद्धा म्हणणं आहे की आतापर्यंत आपल्या देशाच्या झालेल्या प्रधानमंत्र्यांमध्ये मोदीजीचं जे अटेंडन्स आहे ना पार्लमेंटमधलं, ते सगळ्यात कमी आहे, असं DMKच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा मुद्दा, दुसरं कारण जे विरोधी पक्ष नेते यांच्यावर आरोप लावतात ते, हे तर तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असेल. भाजपा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा उपयोग प्रत्येक इलेक्शनमध्ये करतं. इलेक्शन कोणतं का असना, महानगरपालिकेचं असू द्या किंवा विधानसभेचं असू द्या किंवा लोकसभेचं असू द्या, नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपाचा प्रचार होऊच शकत नाही. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, भारतात प्रत्येक काही दिवसांनी कोणतं ना कोणतं इलेक्शन असतंच. त्यामुळं मोदीजी प्रचारात व्यस्त असतात. त्यांना देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायला किंवा काम करायला वेळच मिळत नाही. या सगळ्या कारणांमुळं विरोधी पक्षाचे जे आरोप आहेत ना मोदीजींवर, ते खरे वाटायला लागतात. असं वाटायला लागतं की मोदीजी देशाचे प्रधानमंत्री कमी, भाजपाचे प्रचारमंत्री जास्त आहेत. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, मोदीजींचं असं वागणं देशासाठी कितपत योग्य आहे? जर मोदीजी आपला जास्त वेळ भाजपाच्या प्रचारासाठी देत असतील, तर विकास कधी करतील? विकासावर कधी लक्ष देतील? महत्त्वाच्या मुद्द्यांवर कधी बोलतील? मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं की खरंच मोदीजी भाजपाच्या प्रचाराला जास्त महत्त्व देतात आणि देशाच्या विकासाला कमी महत्त्व देतात? तुम्ही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, त्यामुळे तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओ बघत राहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.